छे, या कार मध्ये किंवा रिमोट मध्येच काहीतरी बिघडलेलं आहे. मित्रा, रिमोट किंवा कार या दोन्हींमध्ये काहीही बिघडलेलं नाहीये. बहुतेक वेळेला बिघाड हा डिव्हाइस ड्रायव्हर मध्येच असू शकतो. बरोबर आहे तुझं. ही माझी चूक आहे असं काही म्हणालास का तू? आता डिव्हाइस ड्रायव्हर बद्दल तू काही बोललास का? हो, तूच माझा सर्वात चांगला अभ्यासू मित्र आहेस. अजून कोणालाच ते कळलं नसतं. पण तुला त्यांच्याबद्दल कशी काय माहिती मिळाली? मी त्यांच्याबद्दल कधीच बोललो नव्हतो. तर झालं असं, मला त्याच्याबद्दल उत्सुकता वाटली म्हणून मी जाऊन MSCIT च्या पुस्तकात पाहिलं. मला केव्हापासून तुला याबद्दल सांगायचं होतं. मला सांग ना, मला सुद्धा ऐकायचंय. सांगतो. तुला आठवतंय का, तू मला मदरबोर्डला जोडलेले एक्सपान्शन स्लॉट्स दाखवले होतेस ते? नक्कीच. त्या एक्सपान्शन स्लॉट्सचा वापर कम्प्युटरची क्षमता ज्यांच्यामुळे वाढेल असे डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. बरोबर आहे तिरी. आणि त्यांच्या बरोबरच आपण इतरही विविध डिव्हाइसेस जोडून वेगवेगळी कामे करू शकतो. कुठले बाकीचे डिव्हाइसेस? डिव्हाइसेस जसे की डिजिटल कॅमेरा, प्रिंटर, पेन ड्राईव्ह इत्यादी. ते माहितीये मला. पण तू कधी असा विचार केलास का की कम्प्युटर या डिव्हाइसेसशी संबंधित कामे कशी करत असेल? हा, तो डिव्हाइस ड्रायव्हरचा वापर करत असणार. अगदी बरोबर तिरी. हे डिव्हाइस ड्रायव्हर्स असं करतात की ते थांब हा, मला आठवू दे जरा. पुस्तकात काय लिहिलंय बरं? ठीक आहे मिरी, मी तुला परत एकदा समजावतो. जा, तो गादीवरचा रिमोट कंट्रोल घेऊन ये. तोपर्यंत मी गाडी घेऊन येतो. आता कल्पना कर की तू कम्प्युटर आहेस आणि ही गाडी म्हणजे नवीन डिव्हाइस जो तू वापरणार आहेस. आता या गाडीचं नियंत्रण रिमोट कंट्रोल शिवाय तू करू शकतोस का? ते अशक्यच आहे. गाडीला कळणारच नाही की मला तिच्याकडून काय करून घ्यायचंय. बरोबर. डिव्हाइस ड्रायव्हर ही तसेच असतात. ते सॉफ्टवेअर असतात जे डिव्हाइसला नियंत्रित करतात. या रिमोट कडे बघ, हे चिन्ह दिसतायत. जर हे नसते तर मला गाडीचे नियंत्रण कसे करायचे हेच कळले नसते. ओ, म्हणजे या रिमोट कंट्रोल प्रमाणेच डिव्हाइस ड्रायव्हर्स कम्प्युटरला डिव्हाइसेसचे नियंत्रण कसे करायचे हे दाखवतात. अगदी बरोबर. अच्छा तिरी, आता मला आठवतंय की पुस्तकात काय दिलं होतं. ते काहीतरी प्लग अँड प्ले असं होतं. तुला माहितीये का काही त्यांच्याबद्दल? छान प्रश्न आहे मेरी. प्लग अँड प्ले हे असे डिव्हाइसेस असतात ज्यांना ड्रायव्हर इन्स्टॉल करण्याची गरज पडत नाही. ते कम्प्युटरला जोडल्यावर स्वतःच कम्प्युटरशी संलग्न होतात. पण तिरी, तुला हे सगळं कसं काय माहिती? आणि तुला काही माहितीच नसल्यासारखं नाटक का करत होतास? खरं सांगायचं तर काही दिवस आधी जेव्हा स्पीकर्स नीट सुरू होत नव्हते तेव्हा सीडला डिव्हाइस ड्रायव्हर्स अपडेट करताना मी पाहिलं आणि मग त्याबद्दल अजून माहिती मिळवली. आणि मला माफ कर की मी काही माहीतच नसल्याचं नाटक केलं. पण मला तुझा आनंद घालवायचा नव्हता. ते सगळं बरोबर आहे तिरी, पण काही झालं तरी शेवटी तू मला शिकवूच दिलं नाहीस.